नारी न्यूज, नारीचा आवाज, सत्याची ओळख. परिषद घेण्यापाठीमागचा उद्देश नेमका काय आहे, काय सांगा? जसा की आपल्या सर्वांना माहिती आहे की 2025 फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेची निवडणूक चालू आहे आणि या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीकडून नगराध्यक्षपदासाठी आणि इतर 2 नगरसेवक प्रभाग क्रमांक 8 आणि प्रभाग क्रमांक 3 यामध्ये नगरसेवक पदासाठी आम आदमी पार्टीने या निवडणुकीत उतरवलेले आहे. पण मुद्दा हा आहे की इतर पक्षांपेक्षा आम आदमी पार्टीचा जो प्रचार चालू आहे त्या प्रचाराला घाबरून किंवा त्या प्रचाराची कुठेतरी जनता दखल घेतेय हे समजून आमचे बॅनर फाडले जातात, आमच्या प्रतिनिधींना धमकावलं जातं आणि त्याच्यावर आज पोलीस प्रशासन सुद्धा कुठेतरी या गोष्टीला कानाडोळा करतंय की काय आणि धमकवलेल्या उमेदवाराला पोलीस प्रोटेक्शन देण्यासाठी एवढा वेळ का लावतोय हे थोडं आम्हाला संशयास्पद वाटतंय. दिलेल्या धमकीनुसार आज 1 तारखेपासून आज 14 तारीख झाली आहे, आज 15 तारीख असावी, 15 तारखेला आज 16 आहे ना, 16 तारीख झाली तरीही पोलीस प्रशासनाकडून अजून कुठलाही तपास झालेला नाही. ती जे धमकी दिले होते ते आरोपी सापडलेले नाहीत आणि ज्या धमकी दिलेल्या उमेदवाराला अजूनही पोलीस प्रोटेक्शन दिलं नाही. जर समजा निवडणुकीचा काळ म्हणजे मतदानाचा जो दिनांक आहे त्या दिनांकाच्या अगोदरच त्या उमेदवाराच्या जीवाशी बरं वाईट काही झालं तर त्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे की पोलीस प्रशासन जबाबदार आहे. या सर्व गोष्टींचा खुलासा करण्यासाठी आम्ही आज आम आदमी पार्टीतर्फे पत्रकार परिषद घेतलेली आहे. बाकी इतर जनतेचे मुद्दे पण आहेत, ते पण जनतेचे मुद्दे पण आम्ही मांडणार आहोत. नगर परिषदेमध्ये निवडून आल्यावर आपल्या कार्यकाळातील पहिले प्राधान्याची 3 कामे कोणती असतील? रस्ते, लाईट आणि पाणी. आपल्या प्रभागामध्ये रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना म्हणून आपण काय करणार आहात? सगळ्यात पहिलं तर इथं चालणारा भ्रष्टाचार बंद करणार. कचरा उचलण्यापासून ते पार कचरा जिरवण्यापर्यंत जो भ्रष्टाचार होतो तो भ्रष्टाचार थांबवणार. तो जो जनतेने टॅक्स मध्ये भरलेला पैसा आहे तो जनतेला कचरा व्यवस्थापनाच्या सुविधेत परत देणार. महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी कोणत्या विशेष योजना आपण राबवणार आहात त्याबद्दल? महिलांसाठी प्रत्येक घरी प्रत्येक दारी आमची महिला उद्योगवारी ही एक योजना आम्ही राबवणार आहे की ज्यामध्ये महिलांना स्वतःचं शिक्षण 10वी 12वी झाल्यानंतर व्यवसाय करण्यासाठी जो निधी उपलब्ध करून द्यायचा आहे तो नगर परिषदेकडून आणि बँकेकडून आम्ही मिळवून देणार आहोत. आणि वयोवृद्ध महिलांसाठी श्रावण बाळ योजना आहे, ती श्रावण बाळ योजना आम्ही केंद्र शासनाची पूर्णपणे आपल्या विभागातल्या प्रत्येक घराघरामध्ये जाऊन ती राबवणार आहे. वयोवृद्ध पुरुषांसाठी जे खरंच ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र जे असतात ते प्रत्येक विभागामध्ये कमीत कमी 5-5, 6-6 विरंगुळा केंद्र उभं करणार की जेणेकरून ते वयोवृद्ध पुरुष कुठल्याही मानसिक तणावात येऊ नये. दिव्यांगांसाठी काय करणार? दिव्यांगांसाठी विशेष म्हणजे उद्योग व्यवसाय आणि त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च नगर परिषद करेल. सुशिक्षित असुशिक्षित तरुण बेरोजगार युवकांसाठी काय संधी आपण निर्माण करणार आहात? जशी ज्याची योग्यता त्या पद्धतीने त्याला काम, पण एकही हात कामाशिवाय ठेवणार नाही. ज्याही घरामध्ये कोणती व्यक्ती काम नाहीये त्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा. नगर परिषदेचे नगराध्यक्ष झाल्यावर प्रत्येक घरामध्ये काम करणारा माणूस हा तुम्हाला निदर्शनास येईल. एकही घर असं ठेवणार नाही की ज्याच्यामध्ये कुणालाही काम नाही. आरोग्य केंद्र व शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण काय करणार आहात? सगळ्यात पहिलं तर शिक्षकांची गुणवत्ता चेक करणार. शिक्षकांच्या गुणवत्तेमध्ये कसा भर काढता येईल, शिक्षकांची गुणवत्ता कशी वाढवता येईल याच्याकडे लक्ष देऊन प्रत्येक तो विद्यार्थी
ढ असो किंवा हुशार असो, या दोघांनाही चांगल्या पद्धतीचं शिक्षण कसं देता येईल याच्याकडे फोकस करणार. नगर परिषदेमध्ये पारदर्शक कारभार कसा राबवणार? कोतवाल साहेब देताय उत्तर. सर्वात पहिल्यांदा आपली नगर परिषद जी आहे ती खूप नव्याने आहे. तर सर्वात पहिल्यांदा एक मिनिट रेडी. सर्वांना नमस्कार. तुम्ही जे प्रश्न विचारला आहे की पारदर्शकता कशी राबवणार, आत्ताच्या घडीला पारदर्शकता राबवण्याचे सर्वात साधं आणि सोपं माध्यम आहे सर्व गोष्टी ऑनलाईन करणं. परंतु अगदी महाराष्ट्र शासन असेल किंवा बाकीचे जे स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यांचे प्रशासन असेल, अर्ध्या गोष्टी ऑनलाईन अर्ध्या ऑफलाईन असा सगळा सगळा गोंधळ आहे. इन्फ्रास्ट्रक्चर ज्यासाठी लागतं ते इन्फ्रास्ट्रक्चर न देता आमचा सर्व्हर डाऊन आहे, आमच्या साईटला वेबसाईटला इश्यू आहे, असले गोंधळ होणार नाही याची खात्री करू. जेव्हा जी नवीन सिस्टम ऑनलाईन येईल नगर परिषदेच्या माध्यमातून तिथे ती सिस्टम चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर उभी राहील आणि प्रत्येक गोष्ट ती ऑनलाईन कशी करण्यात येईल याची आम्ही पूर्णपणे काळजी घेऊ. आत्ताचं उदाहरण द्यायचं झालं तर अगदी आजच्या घडीला नगर परिषदेमध्ये जर आम्ही चलन भरायला गेलो तर आम्हाला सांगितलं तो ऑनलाईन नाही, तुम्ही कॅशमध्ये चलन भरा, अशी ही अवस्था आहे. तिथपासून ते आम्हाला अगदी प्रत्येक गोष्ट ऑनलाईन करायची आणि त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहोत? सर्वात जास्त जर आपण बाकी महानगरपालिका बघितल्या आणि इतर सगळीकडेच पाहिलं तर काय होतं की साठलोटाचा प्रकार चालू आहे. म्हणजे जाणीवपूर्वक या सुविधा ज्या पद्धतीनं शासकीय पद्धतीने द्यायला पाहिजेत तिला दिली जात नाही. उदाहरणार्थ द्यायचं म्हणलं तर आजच्या घडीला जर तुम्हाला तुमच्या भागामध्ये बॅनर लावायचा असेल तर एकही शासकीय किंवा जी ठरवून दिलेली जागा कुठली उपलब्ध नाही आणि याच्यामुळं बराचसा मोठा निधी हा बुडत असतो ना. नगर परिषदेचा निधी त्यांना मिळत नाही. मग ती घरपट्टी असेल या प्रकारचं मार्केटिंग जिथे करताना शक्य आहे आणि याचा निधी उभारणं शक्य आहे. त्याचबरोबर इतरही योजना ज्याच्यामधनं जर आपण राबवू शकलो की प्रत्येक गोष्ट द्यायची त्यांना सुविधा द्या, त्याच्या बदल्यामध्ये मिनिमल चार्ज कवायना करा आणि त्यातनं रेव्हेन्यू वाढवा. घरपट्टी आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेतच. आपण जे टॅक्स भरतो त्याच्यामध्ये म्हणून घन कचरा, पाणी आणि सगळे टॅक्स त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. पण याच्याही पुढे जाऊन तुम्हाला जर काही मार्केटिंग करायचं असेल, तुम्हाला बॅनर लावायचा असेल किंवा अजूनही जास्त प्रमाणात स्रोत निर्माण करता येतात तर त्या स्रोतावर नक्कीच काम केलं जाईल. केंद्र व राज्य सरकारच्या योजनेचा पूर्ण लाभ शहराला कसा मिळणार? ज्या योजना आहेत ज्या केंद्र आणि राज्य सरकारकडून आहेत आणि त्या नगर परिषदेला जर अप्लिकेबल आहेत किंवा त्यासाठी ज्या योजना असतील ती सगळ्या योजना इथं आणल्या जातील. परंतु बऱ्याच वेळा असं होतं योजना आणण्या हा एक भाग असतो आणि योजना राबवणे हा एक भाग असतो. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय योजना आणल्या जातात, सगळीकडे योजना आहेत, परंतु त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात का तर पोहोचत नाही. आणि ती आमच्याकडून आम आदमी पार्टी त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत. आम्ही 2 राज्यामध्ये हे करून दाखवलं. स्वतःच्या योजना नाही तर केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना असू द्या पण त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवल्या आणि ती तिथं खरी गोम आहे आणि त्याच्यावर आम्ही नक्कीच पूर्णपणे काम करणार. प्रकल्पातील पारदर्शकता आणण्यासाठी काय बदल करणार? यासाठी जी लागणारी यंत्रणा आहे, पहिलं तर लागतो तुमचं निर्भय किंवा इच्छाशक्ती की तुमचं उद्दिष्ट क्लिअर आहे का, तुम्हाला त्यातनं फक्त कमिशनबाजी करायची आहे का अजून त्याच्यामध्ये काहीतरी करायचं आहे, हा उद्दिष्ट. आम्ही ज्या पक्षातनं येतो हा पक्ष यासाठी जन्मलेला आहे की याच्यामध्ये भ्रष्टाचार नाही, ट्रान्सपरन्सी राहावे आणि त्याच्यातनं प्रत्येक गोष्ट 1 रुपया वरून आलाय 1 रुपया त्या माणसापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो 1 रुपया त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवायचं याचे एक्सपर्टीज आमच्याकडे आहे. सगळा प्लॅन तयार आहे आणि तो आम्ही नक्कीच डिलिव्हर करू. तुमची निवड झाल्यास विरोधकांशी समन्वय संवाद आपण कसा साधणार? ज्या काही योजना राबवणार आहोत यासाठी आम्ही पूर्णपणे त्यांना खात्री देऊ की ही योजना नक्की काय असणार आहे आणि जनतेला त्याच्यातनं काय फायदा मिळणार आहे याची क्लॅरिटी त्यांना देऊ. याच्यामध्ये जी काय पारदर्शकता तुम्ही म्हटल्याप्रमाणे कशी राहील याची पूर्णपणे खात्री देऊ आणि सगळ्यांचं जेव्हा याच्यामध्ये एकमत होईल की हा आपल्याला पूर्णपणे पारदर्शकता मिळते त्याच्यानंतर आम्ही ही योजना राबवू. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की विरोधक हे जे काही विरोधक आहेत
हे आमचे काही वैयक्तिक विरोधक नाहीत. वैयक्तिक विरोधक आमच्यामध्ये कोणीही नाही. आम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहे, पण एकमेकांच्या वैयक्तिक विरोधात उभे राहिलेले नाही. त्याच्यामुळं विरोधक हा शब्द आम्हाला काही योग्य वाटत नाही. आम्ही जरी निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर इतर पक्षाचे जरी नगरसेवक असले तर त्या सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन एक निपक्ष, शुभ्र, स्पष्ट असा नगर परिषदेचा कारभार करून दाखवू. नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यास याची जबाबदारी आपण घेणार का? राजीनामा देईल जागेवर. 5 वर्षानंतर नागरिकांनी तुम्हाला कशा बद्दल आठवणी ठेवावं असं तुमची अपेक्षा आहे? मला असं स्पष्ट वाटतंय की घरातील माता माऊली असो, लहान मुलगा असो, करता धरता पुरुष असो किंवा वयोवृद्ध पुरुष असो किंवा तरुण मुलगा असो, तो घास खाताना एवढं म्हणणार की आई किंवा दादा किंवा मुला किंवा मावशी, आपल्याला नगराध्यक्ष पदाला जे उमेदवार किंवा जे नगर सेवक म्हणून लाभलेत हे आम आदमी पार्टीचे खरंच चांगले आहेत आणि आपण याच्या पुढं जे पण जीवन जगतोय ते यांच्यामुळं आपलं कमीत कमी 50% जीवन सुरळीत झालंय आणि याच्या पुढं आम आदमी पार्टीलाच आपण निवडून द्यायचं. आम्ही एकही पद्धतीचा पैसा वाटणार नाही, पण जनतेचा पैसा जनतेला परत सुविधांच्या स्वरूपात दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही नगराध्यक्ष झाला तर सामान्य माणसाच्या आयुष्यात कोणता बदल घडवून आणणार? काय आहे साहेब माहितीये का, सामान्य माणूस हा मालक आहे हो. जनता मालक आहे, जनता मालक आहे. सरकारी नोकरदार नौकर आहे आणि नगराध्यक्ष नगरसेवक हे सेवक आहेत. पण या दोघांचे पण मालक कोण आहेत? जनता मालक आहे. पण आता चित्र उलट केलंय, जनतेला नौकर केलंय, नगरसेवक मालक झाल्यात आणि नौकरदार पण मालक झाल्यात. आणि त्या जनतेला कार्यालयात आल्यानंतर भिकाऱ्याला ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते त्या पद्धतीची वागणूक या नागरिकांना आत्ताच्या प्रस्थापित नगराध्यक्ष किंवा नगरसेवक किंवा पुढारी या लोकांकडून होतीये. ती पूर्णच्या पूर्णपणे बंद करण्याचं काम आमच्याकडनं केलं जाईल. जनसामान्यांना जो मान सन्मान जनता मालक म्हणून कामामध्ये, सामान्य कार्यामध्ये, जनसामान्यांमध्ये आणि शासकीय कार्यालयामध्ये जनतेतला कुठलाही व्यक्ती आला तर त्याला मालक म्हणूनच वागवलं जाईल, त्याची सेवा मालक म्हणूनच केली जाईल. नागरिकांच्या प्रभागातल्या तक्रारीवर किती दिवसात आपण कारवाई करणार? 8 ते 15. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी गुन्हेगारी मुक्त परिसर कसा होईल यासाठी आपण काय उपाययोजना करणार? आम्ही गुन्हेगारांना नाही मारणार, गुन्हेगारांमधली गुन्हेगारी मारणार. गुन्हेगारी संपवणार, गुन्हेगार नाही. गुन्हेगारालाही सुधारण्याचा चान्स आहे. बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये प्रत्येक गुन्हेगाराला सुधारण्यासाठी संधी दिली जाते अशी काही कलमं लिहून ठेवलेली आहेत आणि त्यानुसार जनसामान्यांमधल्या जे गुन्हेगारी या वाईट क्षेत्राकडे जे तरुण वळालेत त्यांना चांगला मार्ग दाखवून, त्यांना समतेचा मार्ग दाखवून, त्यांना हक्क न्यायाचा मार्ग दाखवून चांगलं नागरिक म्हणून, एक सुज्ञ नागरिक म्हणून जगण्याची संधी आम्ही त्यांना नक्की देणार. आप एक दैनिक पेपर के संपादक थे और राजनीति की आने के पीछे आपकी वजह से अगर जनता आप पर विश्वास करती है तो पत्रकारों के लिए क्या विशेष सुविधा आप लाएंगे? सबसे पहले तो मैं खुद एक संपादक हूँ और एक पत्रकार संघ का नेशनल प्रेसिडेंट हूँ, तो मैं अपने पत्रकार भाइयों के लिए मेरे नगर परिषद में पत्रकार कक्ष जरूर रखूंगा, जिनमें पत्रकार लोगों के लिए कुछ खास सुविधाएं होगी, जैसे कि वो पत्रकार परिषद जब भी ले नगर परिषद की तरफ से तो उन्हें आराम और वहाँ रुकने के लिए सही प्रबंध हो. जनता आप पर अगर विश्वास करती है, आप सुनकर आते हैं नगर अध्यक्ष के पद के लिए, तो 5 अहम ऐसे क्या काम है जो निधि आने के बाद करेंगे और वो आप कैमरा के सामने बताएंगे कि 5 काम है? सबसे पहला काम करूंगा तो वो गंगानगर में रोड बनवाऊंगा.
फुरसुंगी में रोड बनवाऊंगा। पापड़े बस्ती, डमाड़वाड़ी, उरुली देवाची, यहाँ पे जितने भी कच्चे रोड है वो पूरे के पूरे बदल जाएंगे और पक्की सड़कें हर आम आदमी को, चाहे वो BMW में घूमे या साइकिल पे घूमे, उसको सड़क देना हमारा कर्तव्य है और वो हम पहले भली बाती करेंगे। ये दूसरा जो काम करेंगे वो करेंगे पानी, पीने का पानी हर विभाग में 16 प्रभाग है, 16 प्रभाग में 32 नगर सेवक रहेंगे, लेकिन 32 नगर सेवकों को एक ही काम रहेगा कि अपने प्रभाग में पानी कैसे पहुंचाया जाए और उन्होंने पानी पहुंचा उमेदवार इकडे यासाठी याचं केवढं आहे? अरे हे ह्याच्यातनं सुटलं काय? ए याच्यात घाला रे. याचं चॅनल आहे बघा तुम्ही, काय येते दिल्लीमध्ये बातमी जाईल. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.